सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण जे मैदानाच्या बाउंड्री आखलेल्या आहेत त्या बाउंड्रीच्या बाहेर उभे राहायचं आहे, सहकार्य करायचं आहे. एक विनंती असेल क्रीडा रसिकांना की आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे, पण जी मैदानाची बाउंड्री आखलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरून चेक बघायचं आहे. जर तुम्हाला सावलीचा अनुभव सावलीमध्ये बसून जर बघायचा असेल तर टेच्या बाजूला जी सावली आहे तिकडे येऊन तुम्ही बसू शकता. चिंचेच्या खाली मला जे काही अजून प्लेयर आतमध्ये बसलेले दिसत आहेत, प्लीज सहकार्य करा. थोडंसं बाहेरून चेक बसून आपण याचा मॅचचा आनंद घ्या. चिंचेच्या जवळ जे प्लेयर बसलेले आहेत, क्रीडा रसिक बसलेले आहेत, पंच मॅच चालू करायची आहे. फ्रेश इलेव्हन सलामीचा फलंदाज आहे तो अतुल आणि कार्तिक गोलंदाज आहे तो अमोल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय तो अमोल. पाहूया पहिला चेंडू समाधान तो अतुल आणि सुंदर चेंडू टाकलेला पाहूया. एक धाव डिक्लेअर स्वरूपात झालेली आहे, एक धाव. फ्रेश इलेव्हन संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 1. अमोल याचा पुढे चेंडू समाधान तो सात बंगल्यातील नावाजलेला फलंदाज कार्तिक. सुंदर 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 चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी आला तो अमोल. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या आहे ती बिनबाद 1 धावा. अमोल याचा पुढे चेंडू सावला तो कार्तिक आणि पाहूया पंचाच्या निर्णयाची अपेक्षा राहील. एक धावसंख्या होते ती 2, बिनबाद 2 धावा. सुंदर गोलंदाजी करतो तो अमोल. अमोलचा पुढे चेंडू समोर तो अतुल. धावसंख्या आहे ती बिनबाद 2 धावा. आणि तटवलेला चेंडू पाहूया. स्वतःच्याच गोलंदाजी झेलबाद होतोय तो अतुल. पहिला झटका लागतो तो फ्रेश इलेव्हन संघाला. आउट झाल्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे रोहित उर्फ पिंटू. सुंदर गोलंदाजी करतोय तो अमोल. धावसंख्या स्थिर लावले, धावसंख्या ती 2, 1 गडी बाद 2 धावा. आणि पंचांच्या निर्णयाची अपेक्षा शोएब चेंडू धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 3, 1 गडी बाद 3 धावा. अमोलचा पुढे चेंडू सावला जातो रिंकू आणि पंचांचा निर्णय राहील. षटक मार्गस्थ असताना धावसंख्या होते ती 9,
सुंदर चेंडू टाकलेला आहे. एक धावा होऊ शकत नाही तो म्हणजे पंचांचा निर्णय कोणता असेल. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद 10 धावा. पहिलं षटक हे संपल्यानंतर फ्रेंच 11 संघाची धावसंख्या आहे ती एक गडी बाद 10 धावा. फ्रेंच 11 या संघाची धावसंख्या आहे ती एक गडी बाद 10 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो राजेश सावंत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतो राजा. सुंदर चेंडू आणि हा पंचांचा निर्णय हा बाद. दुसरा झटका बाद लागतोय तो फ्रेंच 11 संघाला. धावसंख्या आहे ती 10. 2 गडी बाद. नवीन फलंदाज फहाद. धावसंख्या आहे ती 10. 2 गडी बाद 10 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय तो राजा. पहिला चेंडू बाद करण्यामध्ये यशस्वी आला तो राजा. आणि पुन्हा एकदा टटवलेला चेंडू पाहूया. आणि हा पंचांचा निर्णय सुंदर चेंडू निदाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो राजा. सुंदर गोलंदाजी करतोय तो राजा. तेवढी सुंदर बॅटिंग करतोय तो फहाद. धावसंख्या आहे ती 16. फ्रेंच 11 या संघाची धावसंख्या आहे ती 16. 2 गडी बाद 16 धावा. पाहूया तटवलेला चेंडू. पंचांचा निर्णय हा एक धाव. धावसंख्या होते ती 17. 2 गडी बाद 17 धावा. दुसरा षटक हे मार्गस्थ असताना फ्रेंच 11 या संघाची धावसंख्या आहे ती 17. राजा याच्या पुढे चेंडू सामोरा तो कार्तिक. धावसंख्या आहे ती 17. हा स्वेर चेंडू धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 18. 2 गडी बाद 18 धावा. राजा याच्या पुढे चेंडू सामोरा तो कार्तिक. धावसंख्या आहे ती 18. टटवलेला चेंडू. ती 24. 2 गडी बाद 24 धावा. पुन्हा एकदा टटवलेला चेंडू.
2 गडी बाद 30 धावा. काहीसं महागडं षटक राजा याचं, त्याने या षटकामध्ये 20 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला तो राजा. अमोल याचा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक गेला तो अमोल. सुंदर गोलंदाजी करतोय तो अमोल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या आहे ती 30, 2 गडी बाद 30 धावा. अमोल याचा पुढील चेंडू सामना तो फाट. पुन्हा एकदा आणि हा जेल सुटे. एक धावसंख्या होते ते 31. नंदू माजरे ना. कार्तिक यासाठी एक मेजवानी आले, लगातार 3 षटकार मारले तर नंदू माजरे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार. अमोल याचा पुढे चेंडू, सुंदर असा चेंडू सुद्धा तटवलेला लावला तो कार्तिक याने. एकदा पूर्ण करतोय, धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 32 धावा. 2 गडी बाद 32 धावा. अमोल ह्याचा पुढे चेंडू सावरा तो फात. धावसंख्या ती 32. हा पंचांचा निर्णय याची अपेक्षा राहील. हा स्वेर चेंडू, धावसंख्या होते ती 33. 2 गडी बाद 33 धावा. अमोलचा पुढे चेंडू आणि पाहूया टटवलेल्या चेंडूवरती 2 धावा. दोन धावसंख्येमध्ये भर पडते. 35 धावा. 2 गडी बाद 35 धावा. अमोल याचा पुढे चेंडू सावळा तो फाट. धावसंख्या आहे ती 35. 2 गडी बाद 35 धावा. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते तो अमोल. अमोल याचा पुढे चेंडू, सुंदर असा चेंडू. एक धाव मात्र रोखू शकला नाही. धावसंख्या होते ते 36. तीन षटकाच्या बाबतीत धावसंख्या आहे ते 36. 2 गडी बाद 36 धावा. काय झालं आता? काय काय मॅटर? बोल. 36. गोलंदाजीचं नाव सांगायचं आहे मित्रा. हा ठीक आहे ठीक आहे. मोनू. इथे फ्रेंड्स इलेव्हन संघासाठी काही मेजवानी आलेले आहेत. कार्तिक यांनी जर 3 लगातार षटकार किंवा चौकार काही मारलं तरी 1001 नंदू मांजरे यांच्याकडून, आणि फहाद यांनी जर 3 षटकार लगातार मारले तर विकास ओळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे.
वैयक्तिक पहिल्या आणि सकाळी चौथा षटक घेऊन आला तो मोनू. समोर आहे तो कार्तिक. लगातार 3 षटकारासाठी 1000चा पारितोषिक आले तो कार्तिकाला. पाहूया या मोनूच्या षटकामध्ये किती षटकार खेचतोय तो कार्तिक. मोनू याचा पहिला चेंडू. सुंदर चेंडू. तसंच यापुढील होणारा सामना शीतलादेवी बॉईज विरुद्ध शिवम 11 रॉयल वॉरियर्स. यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीचं कौल करून घ्यायचे. शिवम 11 रॉयल वॉरियर्स विरुद्ध शीतलादेवी. दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचे. धन्यवाद. मोनू सुंदर गोलंदाजी करतो. दोन्ही चेंडूवरती निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होते तो मोनू. काहीसं जकडून ठेवलंय तो कार्तिक याला. लगातार 3 चेंडू डॉट झालेले आहेत ते मोनू याचे. धावसंख्या स्थिर रावले. धावसंख्या ते 36. मोनू याचा चौथा चेंडू. समोर आहे तो कार्तिक. लगातार 3 चेंडू. 3ही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो मोनू. स्पेशल आहे तो. आणि पंचांचा निर्णय हा 16 चेंडू. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 37. 2 गडी बाद 37 धावा. सुंदर गोलंदाजी करत होता तो मोनू. लगातार 3 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी आला तो मोनू. आणि आता मात्र तेवढ्याच फार करतोय तो कार्तिक. शीतलादेवीचे कर्णधार इथे समालोचन कक्षाकडे उपस्थित राहिलेले आहेत. तर तसंच शिवम 11 रॉयल वॉरियर्स यांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर यायचं इकडे. नाणेफेकीचं कॉल करून घ्यायचं. धन्यवाद. आणि पुढील सामन्याचं जे नाणेफेकीचं कॉल आहे ते अमित बहेल यांच्या हस्ते होणार आहे. आणि पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवर पुन्हा रॉयल वॉरियर्स या संघाने आणखी एक षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक लागू होतं. पण मिस हिट. लोअर फुटर्समध्ये चेंडू होता. कम्प्लिटली मिस झाला. 1 धावेने समाधान. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा. त्याचबरोबर यापुढील होणारा सामना शिवम 11 रॉयल वॉरियर्स विरुद्ध शीतलादेवी बॉईज. या सामन्याचं नाणेफेकीचं कौल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिवम 11 रॉयल वॉरियर्स याने संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. आणि शीतलादेवी या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर आता जो चालू आहे सामना त्याचे 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत फ्रेंड्स 11 संघाला 50 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलेलं आहे.
शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटचं षटक घेऊन येतील वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन येतील ते हुजेफा. डॉक्टर खाडे यांच्या संघाकडून आणि एक उत्तुंगाचा षटकार कार्तिकेयने एक हा चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान तिकडे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ते 58 धावा. चांगली कामगिरी करताना कार्तिक आपल्या संघासाठी आत्तापर्यंत 4 चेंडू शिल्लक 2 चेंडू आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहेत. तिसरं चेंडू मार्गस्थ शेवटचं षटक हुजेफा टू कार्तिक एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. 2 धावा घोषित क्षेत्रात गेलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 60. 2 गडी बाद 60 धावा. एक चांगली पार्टनरशिप फहाद आणि कार्तिक यांच्यामध्ये इथे आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. षटकातील 3 चेंडू शिल्लक. पाहूया चौकार षटकार काय ठोकतात कार्तिक. किती धावांचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवतात. चांगला फटका उत्तुंगाचा षटकार लांब गेलेला चेंडू. शिल्लक आणि त्याचा सामना करतील ते कार्तिक नवले यांचा मोठा बंधू ओमकार नवले. हे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. पाहूया किती धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतात ते. हुजेफा टू ओमकार बिरकावलेला चेंडू आणि 6 धावा.
73 धावांचं आव्हान डॉक्टर खाडे DN नगर या संघासमोर ठेवलेलं आहे. जवळपास 14.6ची सरासरी रिक्वायर्ड असणार आहे या धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि डॉक्टर खाडे DN नगर या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, त्यांनी 12वा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. आम्हाला फलंदाजीची नावं नाही माहिती आहेत, सहकार्य करायचं आहे प्लीज. मॅच नको स्टार्ट होऊन दे. मॅच नको start. समाधान आणि कोण आहे? रोहन सालुंके. त्याचबरोबर डॉक्टर DN नगर खाडे यांच्या संघातून हा काल चांगली गेली. फलंदाजीसाठी आलेले 2 खेळाडू दोन सलामीवीर समाधान आयरकर आणि रोहन सालुंके. समाधान आयरकर स्ट्राईकवर असतील. कार्तिक प्रथम गोलंदाजी करताना. पहिलाच खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिरिक्त धाव. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. कार्तिक संघासाठी पहिली गोलंदाजी करताना. त्यासाठी नाही. पहिली गोलंदाजी करताना कार्तिक. दुसरा चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकातील सामना करतील ते रोहन सालुंके. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता, पूर्णपणे बीट केला आणि त्रिफळाचीत बाद केलंय रोहन साळुके यांना. कार्तिक यांनी कालच्या दिवसात एक खूप चांगली फलंदाजी केली होती रोहन. संघाच्या 3 धावा 1 गाड्याच्या मोबदल्यात. समाधान आहेरकर दुसऱ्यांदा स्ट्राईक घेताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू 3 चेंडू 3 धावा. आणि घोषित क्षेत्रात जाताना चेंडू एक चांगला फटका होता, पण घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. आणि 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 5. चढायला लागेल मला आता. थांब बॉल बिल काढायला. आणि अजून एक वेगवान गोलंदाजी आणि चांगला
शेवटचा चेंडू. एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. 5 चेंडू 5 धावा. आकाश दातकर स्ट्राईकवर. चांगलं नेमकास्टने भरलेली आहे डॉक्टर खाडे DN नगर संघाचं. स्लो वरवन पद्धतीचा चेंडू होता. एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 6. ऋषी होले यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. ऋषी होले कुठेही असतील त्यांनी. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 6 धावांवर रोखलंय. स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू होता. काहीच समजू शकले नाही आकाश. आणि डॉट चेंडू. आणि डॉट चेंडूने संघाची धावसंख्या स्थिरावली ती 6 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. 2 गडी बाद. एक स्टार कास्टने भरलेली DN नगर डॉक्टर खाडे यांची साईड. पण आतापर्यंत शांत खेळ चालू आहे. दोन मोठे नाव तंबूत परतवण्यात कार्तिकेयला यश आलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. दुसरा षटक कोण घेऊन येतील बघूया. फ्रेंड्स 11 संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतील ते सुनील निर्मल. आणि त्याचा सामना करतील ते जय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 6 धावा. 6 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने टटावलेला आहे. पंचांच्या एक चेंडू 10 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. घोषित क्षेत्रात गेला. 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. तिसरं चेंडू घेऊन येतील ते सुनील 2 आकाश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. लेग बाईस. 1 धाव गेलेला आहे घोषित क्षेत्रामध्ये. तीन चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि वाईड घोषित पंचांकडून. स्वैर चेंडू अतिरिक्त धाव. आणि अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. 3 चेंडू झाले आत्तापर्यंत या षटकातले. आणि 7 धावा खर्च केल्या सुनील यांनी आपल्या षटकात. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. न्यूट्रल अंपायर्स आहेत आपल्याकडे.
घे अजून एक घे अजून एक घे. अजून एक आहे घे. एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे अपील मागताना पण पंचांनी अपील फेटाळली आहे आणि तिथे एक रनआउटची संधी होती ती जॉन्टी यांच्या हातातून निसटलेली आहे. चांगली चेंडूफेकी केली होती पण तिकडे जॉन्टी यांनी चेंडू काही कलेक्ट केला नाही आणि जॉन्टी यांच्या हातातून रनआउटची संधी निसटताना आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आहे. तेच बोललो मी पण बॉल मोजले पाहिजे. 15. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. 1 to go. आणखी एक वेगवान चेंडू. काही मिटत नाही आहे. फलंदाज आकाशाला काही समजलं नाही. बॉलने उसळी कमी घेतली आणि चेंडू सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षक अतुल यांच्या हातात. आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती करताना सुनील आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा 2 गडी बाद. पहिल्या डावामध्ये 16 चेंडूंमध्ये 43 धावांची घणघणाती खेळी केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सलामीची गोलंदाजी करून पहिल्या षटकात 6 धावा दिल्या. 2 गडी बाद केले मोठे आणि पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरसाठी कंटिन्यू करताना कार्तिक ला जवाब डेडिकेशन आपल्या संघासाठी कार्तिक यांच्या मार्फत स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. त्या चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक धावेवरती समाधान मानताना दोन्ही फलंदाज आणि संघाची धावसंख्या झाली ती 16. आकाश आणि जय यांना काही फटके कनेक्ट करता येत नाही आतापर्यंत आणि चांगली गोलंदाजी करत त्यांना रोखून ठेवलंय दोन्ही गोलंदाजांनी सलामीच्या. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता तटावून लावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे डीपमध्ये. एक धावेने समाधान मानताना एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 17. आत्तापर्यंत 17 धावा मिळवण्यात यश आलेले डॉक्टर खाडे DN नगर या संघाला. एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झाले फलंदाज. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक अतुल यांच्या हातामध्ये आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा एक जोरदार पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते जॉन्टी पंचमपल्ली यांच्या मार्फत. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन कार्तिक याच्याकडून आत्तापर्यंत चालू. पाचवा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. आकाश
चेंडूंमध्येच आव्हान अशक्य नाहीये, अवघड जरूर आहे. जवळपास 12 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचावे लागतील. आणि फ्रेंड्स 11 संघाकडून पुढील षटक घेऊन येतील ते म्हणजे प्रथमेश. सामन्यातील चौथं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतील ते प्रथमेश. 12 चेंडू 49 धावांची गरज. षटकार चौकार लगवण्याची गरज आहे आता सध्या DN नगर डॉक्टर खाडे या संघाला. एक वेगवान असा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. वेगवान चेंडू होता. चेंडू काही समजू शकले नाही फलंदाज जय. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ. प्रथमेश टू जय. अख्खूड पद्धत चेंडू होता. चांगला गतीने निघाला चेंडू. बीट केलंय फलंदाजाला. निर्धावाचा चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत प्रथमेश याने. पुन्हा एकदा फलंदाज काही समजू शकत नाही आहेत. सरळ शरीराचा वेध घेतला आणि जाऊन खांद्यावरती आदळला चेंडू. फलंदाज जय याच्या. गतीने बीट करतोय प्रथमेश. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. त्यातून 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. 8 चेंडू शिल्लक. फक्त 2 धावा खर्च केलेत त्यांनी आपल्या या षटकामध्ये प्रथमेश यांनी. पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू होता आणि पंचांचा निर्णय वाईड घोषित केला पंच अब्दुल यांनी. सत्तावीस धावा झाल्यात. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. तटावून लावलेला आहे. पंचांचे निर्णय 2 धावा. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा.
शेवटच्या षटकामध्ये संघाला डॉक्टर खाडे डी एन नगर या संघाला 39 धावांची गरज असणार आहे. जर कोणताही अतिरिक्त चेंडू टाकला नाही तर सामना सहज पद्धतीने आपल्या खिशात टाकू शकतात फ्रेंड्स 11 संघ. शेवटचं षटक घेऊन येतील ते असाद. स्क्वेअर पद्धतीचा चेंडू वाईट प्लस अतिरिक्त धाव. पहिल्या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव आली. आता 37 धावांची गरज. डेलिब्रेट फलंदाज काही समजू शकले नाही. दुसरा चेंडू मार्गस्थ शेवटच्या षटकातील. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. चांगला फटका आणि 6 धावा. बेचाळीस. चार चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रात जाताना चेंडू. 3 चेंडू 43 धावा. पुढील 3 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षक अतुल यांच्या हातात विसावताना चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली ती 43 धावांवर. आणि आता फ्रेंड्स 11 संघाचा विजय हा सुनिश्चित झालेला आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. आणि आणखीन एक षटकार. थोडे लेट आले पण थेट आले.